चांगलं उदाहरण म्हणजे यशदा पुणेचं. त्या ठिकाणी साधारणतः क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्सला ट्रेनिंग दिलं जातं. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलंय. तसंच पुणे बोर्ड, लातूर बोर्ड या ठिकाणी त्यांनी शिक्षकांना रिसोर्स पर्सन म्हणून स्टेट लेव्हलला ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचप्रमाणे SCRT पुणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलंय. क्वालिटी टीचर्स अवॉर्ड हा त्यांना उस्मानाबाद जिल्ह्याचा हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तसाच SCRT पुणे येथील नवोपक्रम स्पर्धा 1999ला झाली होती. त्याचा द्वितीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यांचं वृत्तपत्रांमधून त्यांनी लेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये दैनिक लोकसत्ता आणि दैनिक संघर्ष या वृत्तपत्रातून ते प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आतापर्यंत 15 रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेले आहेत आणि बऱ्याच शिक्षकांना त्यांनी रिसर्च गायडन्स पण केलेलं आहे. आजच्या आपल्या या व्याख्यानासाठी विद्याभारतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामध्ये माननीय डॉक्टर सौ मधुश्री सावजीताई अखिल भारतीय विद्याभारती शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्याचप्रमाणे माननीय शेषाद्रीजी डांगे विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे मंत्री आहेत. त्याचप्रमाणे माननीय शैलेशजी देशपांडे देवगिरी प्रांत व विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री. तसेच माननीय श्री प्रकाशजी पोद्दार विद्याभारती देवगिरी प्रांताचे मंत्री आहेत ते. आणि माननीय दिनेशजी देशपांडे हे देवगिरी प्रांताचे सहमंत्री आहेत. हे सुद्धा आपल्या आजच्या या व्याख्यानाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनेक शिक्षक आणि पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. काही डॉक्टर सुद्धा आहेत. सगळ्यांचं या व्याख्यानासाठी स्वागत आहे आणि माननीय मनीषजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय. स्क्रीन शेअर करू? हो, तुमची स्क्रीन शेअर करा. राठोड सर, आवाज येतोय का? हो, येतोय. फोन करून सांगा, माईक लावतो मी. ठीक आहे. व्हिडिओ दिसत नाही. दिसायलंय. ओके. स्क्रीन शेअर झाली का? हो, झाली. हो, स्क्रीन शेअर झाली. हॅलो, स्क्रीन शेअर झाली पण पडली बघा. कशी काय? आली. ओके, आली. माझा चेहरा दिसतोय? हॅलो, चेहरा पण चेहरा दिसतोय, आवाज नाही येत आहे. आता सावजीताई आवाज येत नाही म्हणे. येतोय म्हणजे आता येतोय, सुरू करा. राठोड सर, हे झाल्यानंतर दुसरी स्क्रीन शेअर करायची. त्याला पुन्हा डबल द्यावं लागेल का तुम्हाला? नाही, काय गरज नाही. तुम्हाला मी को होस्ट केलंय, तुम्हाला शेअर करता येईल.
मिनिमाइज करून. हो हो. हा सर. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मनीष देशपांडे, मुख्याध्यापक आर्य चाणक्य विद्यालय धाराशिव उस्मानाबाद इथं कार्यरत आहे. मागील 20 वर्षापासून मुख्याध्यापक आहे. शासनाच्या या शैक्षणिक धोरणाच्या जिल्हा आणि विभाग स्तरावरच्या समितीवर मी होतो, त्यामुळे ड्राफ्टिंग मध्ये सहभाग देण्याची मला संधी मिळाली. नवे शैक्षणिक धोरण 2019 हे अनेकांनी वाचलं असेल. मागील 8 दिवसापासून याच्यावर अनेक जणांचं चिंतन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. मागच्या 3 दिवसामध्ये डॉक्टर महेश कळावे सर आणि डॉक्टर मधुश्री सावजी यांनी प्राथमिक शिक्षण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण या संदर्भात चर्चा केली. आज आपण माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आपण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं कशा पद्धतीनं तयार झालं याचा एक धावता आढावा घेणार आहोत. आपल्याला समोर दिसतंय शैक्षणिक धोरणाच्या खालच्या बाजूला झाडाच्या मुळ्या दिसत आहेत आणि वर झाडाचा आकार दिसतोय. पूर्वीचं जे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा शिक्षणाचा आराखडा होता तो लॅडर पद्धतीनं, स्टेप्स पद्धतीनं होता. परंतु आत्ताचा जो शिक्षणाचा आराखडा आहे तो समग्र शिक्षा अभियान किंवा समग्र शिक्षा या दृष्टीनं या धोरणाकडे पाहिलं जातंय. या धोरणाच्या समिती शासनानं गठीत केलेली होती केंद्र शासनाने. त्याच्यामध्ये के कस्तुरीनंदन हे इस्रोचे पूर्व अध्यक्ष आणि सध्याचे इस्रोचे मार्गदर्शक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे या नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष आहेत. दुसरे सदस्य आहेत सन्माननीय वसुधा कामत, या पूर्व कुलगुरू आहेत SNDT विद्यापीठ मुंबईच्या. तिसरे आहेत KJ अल्फोन्स, पूर्व केंद्रीय राज्यमंत्री माहिती तंत्रज्ञान. त्यानंतर आहेत मंजुळ भार्गव, गणिताचे प्रोफेसर आहेत, प्रिन्सेटन विद्यापीठ, प्रिन्सेटन USA. त्यानंतर आहेत रामशंकर पुरी, पूर्व कुलगुरू डॉक्टर आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ मध्य प्रदेश. त्यानंतर आहेत TV कट्टीमनी, कुलगुरू इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठ अमरकंटक मध्य प्रदेश. त्यानंतर आहेत शिक्षण संचालक माननीय कृष्ण मोहन त्रिपाठी, हे पूर्व अध्यक्ष राहिलेत SSC बोर्ड अलाहाबादचे उत्तर प्रदेश. त्यानंतर आहेत अझहर आसिफ, प्रोफेसर पर्शियन आणि एशियन भाषा साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास मंडळ विभाग प्रमुख जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नवी दिल्ली. MK श्रीधर हे पूर्व सदस्य सचिव आहेत कर्नाटक ज्ञान आयोगाचे बंगळूरचे. त्यानंतर आहेत राजेंद्र प्रताप गुप्ता, पूर्व सल्लागार आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, पूर्व स्वीकृत सदस्य राहिलेत या मंडळाचे या नवीन शैक्षणिक धोरणाचे. आणि या संपूर्ण धोरणाचे सेक्रेटरी म्हणून, सचिव म्हणून काम केलंय शकीला T शमसू, विशेष कार्य अधिकारी ऑफिशियल ऑन स्पेशल ड्युटी NEP, उच्च शिक्षण विभाग केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली. हे मुद्दाम वाचून दाखवलं. त्याच्या पाठीमागं भूमिका अशी आहे की हे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी जी कमिटी गठीत केली त्याचा किती बारकाईनं विचार शासनानं केलेला आहे. सर्व क्षेत्राला न्याय देण्यासाठी सर्वसमावेशक आणि समग्र शिक्षणाचं नवीन धोरण तयार व्हावं या उद्देशानं या सर्व
सदस्यांची नियुक्ती केली असं दिसतंय. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा आकृतिबंध बदलून 5+3+3+4 असा करण्यात आलाय. याच्यामध्ये 0 ते 3 हा जो वयोगट आहे, हा वयोगट गृहीत धरलाय पण आकृतिबंधात नाही. याची सविस्तर चर्चा डॉक्टर मधुश्रीताई सावजींनी केलेली त्या दिवशी, परंतु धावता आढावा म्हणून मी आपल्या समोर हे मांडत आहे. शिक्षणाची प्रक्रिया सुरू होण्याचा हा काळ आहे. आपण मानतो शालेय शिक्षण फक्त, पण जन्माच्या पूर्वीपासून शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि सहज चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे 0 ते 3 या वयोगटामध्ये विशेष लक्ष पुरवण्यासाठी केंद्र शासनानं या धोरणामध्ये विशेष तरतुदी केलेल्या आहेत. याच्यामध्ये निरीक्षण शक्ती आणि मानवीय अमानवीय घटकांची तोंडओळख करण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी प्रस्तावित केल्यात. पालकांना त्याबाबतच्या सविस्तर सूचना दिल्या जाणार आहेत. समग्र शिक्षा नीती असं का म्हणलं याला? आपल्या समोर एक चित्र दिसतंय. त्याच्यामध्ये एका डाव्या बाजूला शिडीवर एक माणूस आहे, काही टप्पे पूर्ण करून वर गेल्यानंतर आनंदामध्ये आहे, आणि मध्ये आपण पूर्वीचा पॅटर्न दिलाय 10+2+3. म्हणजे या पॅटर्न मध्ये कमीत कमी शिक्षण झालं तरी उत्साही आणि आनंदी, आणि जास्तीत जास्त शिक्षण झालं तरी आनंदी. थोडक्यात असं म्हणता येईल की जसं जसं शिक्षण घेईल तसं तसं अहंकाराचा भाव वाढत गेला, आणि दुर्दैवानं शिक्षण हे शिडीसारखं वर गेलं, ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाप्रमाणे जितका जास्त शिकेल तितकी प्रगल्भता यायला पाहिजे, पण ती आली नाही, आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आपल्याला समाजामध्ये जसा पाहिजे तसा दिसत नाही. आणि म्हणून या नीतीमध्ये समग्र शिक्षा असा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये 0 ते वय वर्ष 18 पर्यंत शालेय शिक्षणाचा कालखंड मानला गेलेला आहे. 0 ते 3 मुद्दाम मी उल्लेख करतो. मगाशी मी सांगितलं की शिक्षण ही एक सहज आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे बालकाचं कुटुंबातलं शिक्षण हे जन्माच्या पूर्वीपासून सुरू होतं. छत्रपती शिवरायांना सुद्धा जिजाऊंनी जन्मापूर्वी त्यांच्यावर संस्कार व्हावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे महत्वाचे ग्रंथ वाचन केलेले आहेत, असे संदर्भ आहेत. आणि समग्र शिक्षा नीतीमध्ये 3 ते 18चा जो काळ आहे, हा पूर्ण कालखंड एकत्रितरित्या गृहीत धरलेला आहे, एकत्रितरित्या त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. असे टप्पे आपल्याला करून कुठला विषय सहज मांडता येत नाही, कारण प्रत्येक टप्पा हा एकमेकाशी जोडलेला आहे. समोर आंब्याचं झाड दिसतंय, पण ते झाड लावण्याच्या पूर्वीच्या अवस्थेपासून ते आंबे लागेपर्यंतचा जो काळ आहे, हा संपूर्ण शिक्षा नीतीचा आहे, ज्याच्यामध्ये शालेय शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, शिक्षक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, तंत्र शिक्षण आहे, वैद्यकीय शिक्षण आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणाचे पैलू याच्यामध्ये आहेत, पण त्याचा समग्र विचार करावा लागेल. त्यामुळं हे धोरण हे ताठर न ठेवता लवचिक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. झाडामध्ये त्याची वाढ होत असताना मुळांची वाढ, एकेका मुळांची वाढ अशी होत नाही. सर्व प्रकारच्या मुळ्या एकाच वेळी हळूहळू वाढतात. खोड, फांदी, पानं, फुलं, नंतर फळं, हे सगळं असं हळूहळू हळूहळू वाढत जातं. असं एक 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 येत नाही. त्यामुळं शिशु शिक्षणाचा आपला काही संबंध नाही. प्राथमिक शिक्षण आपल्याला माहीत नाही. आपण माध्यमिक शिक्षक आहोत, आपण उच्च शिक्षणामध्ये काम करतोय. या पद्धतीचा विचार या शिक्षण नीतीमध्ये करता येणार नाही. त्यामुळे याला समग्र शिक्षा नीती असं म्हणलेलं आहे.
दुसरं चित्र आहे तसंच शालेय शिक्षणाचे टप्पे दिलेले आहेत. पुन्हा त्याचा मी उल्लेख करत नाही, पण मुळापासून ते खोडापर्यंत आणि खोडापासून ते पूर्ण झाड होईपर्यंत, झाड झाल्यानंतर आंब्याच्या झाडाला तोर लागेपर्यंत. आंब्याचं झाड का घेतलं तर आंबा हा फळांचा राजा आहे. जे प्रॉडक्ट या शिक्षणातून बाहेर पडणारे, जे ह्युमन कॅपिटल असा शब्द वापरलाय आपल्या शिक्षण नीतीमध्ये, जे शिक्षण घेऊन बाहेर पडणारे समाजामध्ये, ते कसं असेल तर आंब्याच्या फळासारखं असेल. म्हणजे फळांचा राजा आंबा आहे. फलश्रुती काय शिक्षण नीतीची, तर आंब्याप्रमाणे पूर्ण विकसित आणि स्वयंप्रेरणेनं आत्मनिर्भर विद्यार्थी घडेल असं ते शिक्षण आहे. या शिक्षण नीतीची पार्श्वभूमी मगाशी सांगितल्याप्रमाणे के कस्तुरीनंदन हे या धोरणाचे अध्यक्ष आहेत आणि या धोरणामधले सगळे सदस्य हे आउट ऑफ बॉक्स विचार करणारे आहेत. असं जेव्हा कस्तुरीनंदन यांच्या लक्षात आलं, तेव्हा या धोरणाचा सविस्तर विचार सर्वांनी मिळून केला. या धोरणाच्या यशस्वीतेसाठी समाजामधून 2016 मध्ये सर्व स्तरातून मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य, कुलगुरू, शालेय शिक्षण प्रशासनातील सर्व अधिकारी या सगळ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयापर्यंत, केंद्र शासनापर्यंत सर्वांची मतं घेतली आणि त्यांचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पॉन्स म्हणजे कमालीचा सहभाग आणि सहकार्य मिळालं. हे जेव्हा कस्तुरीनंदन यांच्या लक्षात आलं, तेव्हा ते अधिक व्यापक करण्याचा त्यांचा विचार झाला. हे धोरण ठरवण्यापूर्वी काही ऐतिहासिक बाबींचा आढावा पण घेण्यात आला, ज्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्सच्या जनरल असेंब्लीमध्ये 1948 मध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे असं निश्चित करण्यात आलं आणि त्याच्या आर्टिकल 26 मध्ये, त्या डिक्लेरेशन मध्ये फुल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी अँड रिस्पेक्ट फॉर ह्युमन राईट्स या दोन गोष्टीसह प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात आलं. आपल्याकडे स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे विधान केलं ते समग्र शिक्षा नीतीला समर्पक आहे असं वाटतं. मानवामध्ये मुळातच अस्तित्वात असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्या बीजामध्ये पूर्णत्व आहेच आहे, फक्त ते फलद्रूप व्हायला जो वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याला दिला गेला पाहिजे आणि त्याच्यामधून स्वतःला ओळखणे आणि स्वतःला मुक्त करणे या दोन बाबी शिक्षणामधून पुढे आल्या पाहिजेत असं विवेकानंदांनी म्हटलंय. त्यानंतर युनेस्कोच्या 1996 मध्ये युनेस्कोला जो रिपोर्ट सबमिट झाला शिक्षण इंटरनॅशनल कमिशन ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून, त्याचे अध्यक्ष जॅक्स डेलॉर होते. त्यांनी पूर्णत्व विकास या शब्दाला महत्व दिलं, द फुल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग्स, आणि त्याच्यामध्ये लर्निंग द ट्रेजर विदिन पुन्हा विवेकानंद आपल्याला समोर दिसतात, ज्याचे त्यांनी 4 भाग केले: लर्निंग टू डू, लर्निंग टू नो, लर्निंग टू लिव्ह टुगेदर अँड लर्निंग टू बी. प्राचीन भारतीय शिक्षणाचा पण अभ्यास या समितीने केलाय, ज्याच्यामध्ये
शिक्षणाचं प्राचीन जे ध्येय होतं ते केवळ ज्ञानार्जन करून आयुष्याची तयारी करणे किंवा गुरुकुलाच्या पलीकडे जाऊन विचार करणे एवढंच ध्येय शिक्षणाचं नसून स्वतःला पूर्णपणे ओळखून स्वलाभ करणे होय. हे प्राचीन शिक्षणाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि या प्राचीन शिक्षणाने आपल्याला चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, भास्कराचार्य, आर्य चाणक्य, पतंजली, पाणिनी सारखे असंख्य शास्त्रज्ञ, शल्यचिकित्सक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, आचार्य, विचारवंत, वस्तुविशारद, योगी, तपस्वी दिले. आजची देशाची गरज काय? तर आजची देशाची गरज आहे ज्ञानाधिष्ठित समाज आणि अर्थव्यवस्था. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची नीती निश्चित करण्यात आली. म्हणजे नॉलेज सोसायटी आणि नॉलेज इकॉनॉमी. नॉलेज सोसायटी आपण समजू शकतो, पण नॉलेज इकॉनॉमी काय आहे? तर भ्रष्टाचार मुक्त अर्थव्यवस्था ही केव्हा निर्माण होईल? जेव्हा शिक्षणामधून जे परिपूर्ण ज्ञान अपेक्षित आहे, ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती अपेक्षित आहे, ती झाल्यानंतर ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण होईल. या संदर्भात पुढं मी बोलणार आहे, पण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची नीती तयार झाली, हे आपण लक्षात ठेवा. 2030-32 मध्ये जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था भारत असेल. म्हणजे सध्या भारतात जगातील 6वी मोठी अर्थव्यवस्था आहे. आगामी 5-6 वर्षामध्ये ती 5वी मोठी अर्थव्यवस्था होईल. म्हणजे काय होईल? तर $5 ट्रिलियन इथपर्यंत आपला एकंदरीत आपला रेशो असेल अर्थव्यवस्थेचा. आणि 2030-32 मध्ये तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे $10 ट्रिलियन एवढी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. तर एवढी मोठी अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवल्यामुळं शिक्षणामध्ये सुद्धा त्याच प्रकारची उद्दिष्ट समाविष्ट करायला पाहिजेत. म्हणून हायर ऑर्डर स्किल्स, टेक्नॉलॉजी आणि व्होकेशनल एज्युकेशन याच्यावर या नीतीमध्ये भर देण्यात आलेला आहे, विशेषतः माध्यमिक शिक्षणामध्ये. माध्यमिक शिक्षणामध्ये +4 म्हणजे 5+3+3+4 जो शेवटचा टप्पा शालेय शिक्षणाचा 4 वर्षाचा इयत्ता 9वी ते 12वीचा तो माध्यमिक शिक्षणाचा आहे. याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क कायदा जो सध्या अस्तित्वात आहे 6 ते 14 वयोगटातील शिक्षण म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सक्तीचे आणि सर्वसमावेशक असं प्राथमिक शिक्षण देण्याचा 2009च्या कायद्यानं तरतूद केलेली. त्याचा विस्तार केला म्हणजे काय केलं तर वय वर्ष 3 ते वय वर्ष 18 म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण हे पण RTEच्या कक्षेत आणलं. 3 ते 18 याच्यामध्ये 3 ते 8 वर्ष हे शिक्षण, त्यानंतर 9 ते 14 आणि 15 ते 18 असे पूर्ण शिक्षणाचे सर्व टप्पे या RTE मध्ये आणले. म्हणजे मोफत सक्तीचं आणि सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण या नीतीनं अवलंबलेलं आहे. वैश्विक प्रवेश 2030 पर्यंत देण्याचं निश्चित केलंय. म्हणजे काय तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 100% करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे सध्या शिक्षणाची गळती आहे, आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो 52-53% आहे, तो 100% पर्यंत नेण्यासाठी शिक्षणाचा विस्तार करायचा आहे. आता हे फक्त माध्यमिक शिक्षणापुरतं म्हणता येणार नाही, कारण गळतीची समस्या ही प्राथमिक शिक्षणामध्ये पण आहे. काही विद्यार्थी 5वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं शिक्षण सोडतात. विशेषतः 10वी नंतर आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षण सोडून जातात. म्हणजे हा जो ड्रॉपआउटचा रेट आहे तो पूर्ण शून्यावर आणणे आणि 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो चे उद्दिष्ट साध्य करणे
याच्यावर या शिक्षणामध्ये भर दिलेला आहे. न्याय आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी सर्व स्तरातल्या मुलांचा, आर्थिक दारिद्र्यामधले असतील, वंचित घटकातले असतील, त्याचबरोबर दिव्यांग असतील, या सर्वांसाठी समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून न्याय आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था आणण्याचा प्रयत्न आहे. सध्या प्रचलित अभ्यासक्रमामध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्र, भाषा, गणित हे सगळे विषय आहेत आणि RTE मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यानुभव, कला, क्रीडा यांचा समावेश शिक्षणामध्ये कंपल्सरी एज्युकेशन मध्ये करण्यासाठी RTE प्रस्तावित केलेलं होतं, परंतु त्याचा अंतर्भाव अजूनही आपल्या शालेय शिक्षणामध्ये पाहिजे तसा झालेला नाही. त्यामुळं या सर्व प्रकारच्या विषयांवर समान भर देण्यासाठी ही शिक्षण नीती निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच विज्ञानाबरोबर सामाजिक शास्त्र, त्याचबरोबर कला, त्याच्यामध्ये संगीत आहे, नृत्य आहे, चित्रकला आहे, भाषा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, ज्याच्यामध्ये 3 भाषा सूत्र तर आहेच आहे, पण त्याच्याशिवाय इतर भाषा शिकण्यासाठीचं प्रोव्हिजन सुद्धा याच्यामध्ये करण्यात येणार आहे. विशेषतः भारतीय शास्त्रीय भाषा, अभिजात भाषा ज्या आहेत त्यांचा पण ऑप्शनल लँग्वेजेस म्हणून निवडीचा अधिकार विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी या गटामध्ये राहणार आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक शाखांचं एकत्रीकरण. आता सध्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ITI सारख्या संस्था आहेत किंवा टेक्निकल हायस्कूल सारख्या संस्था आहेत, त्या स्वतंत्रपणे काम करत आहेत आणि ज्या सर्वसामान्य शाळा आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक बाबींचा विचार केला जातो, ज्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण नाही. पण माध्यमिक स्तरावर येण्याच्या पूर्वी 6वी ते 8वीच्या गटात, म्हणजे +4च्या आधीचा जो +3चा गट आहे, 6, 7, 8, याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षणाची तोंडओळख त्याच्यामध्ये केली जाणार आहे. आणि याच्यासाठी या तंत्र शिक्षण शाळा किंवा ITI ह्या 10 ते 20 शाळांचा समूह करून त्यांना जोडून त्याच्या मार्फत व्यावसायिक शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. आपल्याला शिक्षकाला आचार्य बनवायचं आहे. म्हणजे काय तर विद्यार्थी हा समाजामध्ये गेल्यानंतर आत्मनिर्भर, स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंशासित असा विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे. या दृष्टीनं शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शिक्षक हे बदलाचे प्रेरणास्त्रोत आहेत असं त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे. जे सोशल चेंज करण्यासाठी एज्युकेशन आहे आणि हे करण्यासाठी, घडवून आणण्यासाठी शिक्षक महत्वाची भूमिका बजावत आहेत. म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करायची पद्धती पारदर्शक केलेली आहे. पूर्वी TET सारखी परीक्षा होती, तीच परीक्षा पुढे कदाचित कंटिन्यू ठेवतील किंवा वेगळ्या पद्धतीची ॲप्टिट्यूड टेस्ट आणण्याचा प्रयत्नही केला जाईल. आणि सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण सेवक किंवा कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची पद्धत रद्द करण्यात आलेली. म्हणजे शिक्षकांना सन्मान देणारं आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणारं हे शैक्षणिक धोरण आहे. ही शिक्षकांची निवड करत असताना त्यांचे पाठ ऑब्झर्वेशन, त्यांची मुलाखत, त्यांचे विचार करण्याची पद्धत, व्यक्ती म्हणून ज्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी त्या सगळ्या तपासण्यासाठीची रचना करण्याचा मानस या पद्धतीमध्ये आहे. शिक्षकांना बढती, पूर्वी M.Ed झाल्यानंतर काही इन्क्रिमेंट देण्याची पद्धत होती, परंतु मागच्या 15-20 वर्षांमध्ये ती पद्धत बंद झाली. म्हणजे शिक्षकांचं प्रमोशन हा प्रकार बंद झाला. आर्थिक कारण समोर करून शाळांचं अनुदान रोखणे किंवा न देणे किंवा अनुदानित शाळांची पद्धत बंद करणे, कंत्राटी शिक्षक नेमणे, या सगळ्या सारख्या पद्धती सगळ्या ज्या सुरू झाल्या होत्या त्या सगळ्या बंद करून शिक्षणावर खर्च वाढवून बहुतेक बऱ्याच शाळा अनुदानित शाळा प्रकारामध्ये आणण्याचा मानस शासनाचा आहे. त्यामुळे ही पद्धत, शिक्षण सेवक पद्धत किंवा कंत्राटी पद्धत रद्द करण्याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि बढती देताना त्याचं मूल्यमापन करण्याचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये
शिक्षकांनी केलेले संशोधन, शिक्षकांनी लिहिलेली पुस्तकं, शिक्षकांनी समाजाच्या बदलासाठी केलेले प्रयत्न, शाळेला समाजात घेऊन जाण्यासाठी आणि समाजाला शाळेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी शिक्षकाच्या कामगिरीमध्ये येतात. त्याचं मूल्यमापन करण्याची एक स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची योजना या धोरणामध्ये आहे. 2 समूह शाळांचे असणार आहेत, म्हणजे 2 प्रकारच्या शाळा संकुल असणार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे बालभवन आणि दुसरं आहे सामाजिक चेतना केंद्र. म्हणजे जनरल एज्युकेशन हे जे आहे ते बालभवन मध्ये दिलं जाईल आणि सामाजिक जाणीव निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या शाळांना जोडून, म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित कला शिक्षण देणाऱ्या संस्था जोडू शकतात, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था जोडू शकतात, त्यानंतर योगा शिक्षण देणाऱ्या काही संस्था जोडल्या जाऊ शकतात. म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, फुल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड, ज्याच्यामध्ये येते शारीरिक शिक्षण, योग, संगीत, कला, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात, अशा सगळ्या संस्था एका प्रमुख शाळेला जोडून 15 ते 20 शाळांचा समूह करून ती सामाजिक चेतना केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. पालकांचा सहभाग आणि समाजाचा सहभाग याच्यामध्ये प्रत्यक्ष रूपाने घेतला जाणार आहे. जसं आता मी सांगितलं, 0 ते 3 वयोगटासाठी सुद्धा पालकांना काही विशेष सूचना देऊन त्यांना काही गोष्टी शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तसंच इयत्ता बालवाडी म्हणजे वय वर्ष 3 ते वय वर्ष 11 पर्यंत, म्हणजे 3 ते 11 वयोगट, इयत्ता बालवाडी ते इयत्ता 8वी पर्यंत चा जो गट आहे, त्या गटामध्ये विशेषतः पालकांचा सहभाग महत्वाचा मानलेला आहे. याच्यामध्ये जी मूल्यमापन पद्धती आहे त्याच्यामध्ये काल कळावे सरांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं स्वतःचं मूल्यमापन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. त्यानंतर पियर असेसमेंट म्हणजे सहअध्यायी, विद्यार्थ्याचा जो वर्गातला मित्र आहे, वर्गमित्र आहे, त्यांनी केलेलं एक मूल्यमापन आणि शिक्षकाचं मूल्यमापन, असं 3 प्रकारचं मूल्यमापन 8वी पर्यंत राहणार आहे. ते फॉर्मेटिव्ह मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन जे RTE मध्ये नमूद केले त्याच पद्धतीचं मूल्यमापन राहणार आहे, पण त्याचं स्वरूप कदाचित बदललं जाऊ शकेल या धोरणामध्ये. तर या मूल्यमापनामध्ये पालकाचा सुद्धा सहभाग आहे, म्हणजे पालकांची मतं या मूल्यमापनामध्ये महत्वाची मानली गेलेली आहेत. म्हणून पालकांचा सहभाग हा इयत्ता 8वी पर्यंत सक्रिय राहणार आहे आणि पुढच्या शिक्षणामध्ये मुलांना व्यावसायिक क्षमता किंवा व्यावसायिक कौशल्याची निवड करण्याची संधी मिळणार आहे, ज्याच्यामध्ये पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणजे पालकांना त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आणि समाजाचा सहभाग म्हटलं तर सध्या अस्तित्वात असलेल्या नीतीमध्ये समाजाचा लोकसहभाग असा एक शब्द रूढ झालेला आहे. तो लोकसहभागही राहणार आहे आणि प्रत्यक्ष शाळा हे सामाजिक चेतना केंद्र या पद्धतीचं संकुल उभं करायचं असल्यामुळे समाजातील वेगवेगळे जे सण उत्सव आहेत त्याचं रिफ्लेक्शन शाळेमध्ये व्हावं आणि शाळांमधले उपक्रमाचं रिफ्लेक्शन समाजामध्ये व्हावं, असा विचार या धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. परवा मी बातम्या वाचल्या, त्याच्यामध्ये जेव्हा धोरण निश्चित झालं तेव्हा टीव्हीवर बातमी अशी होती की बोर्ड रद्द होणार, मूल्यमापन पद्धती बदलणार. म्हणजे नेमकं काय, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संपूर्ण देशामध्ये एकाच प्रकारचं टेस्टिंग करणारी एजन्सी राहणार आहे. याची निर्मिती एक स्वायत्त मंडळ म्हणून शासन करणार आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बोर्ड एकाच छत्राखाली राहणार आहेत. म्हणजे आता बोर्डाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, CBSE, ICSE, SSC, हे सगळे रद्द होऊन सगळे बोर्ड समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि NCERT आणि SCERT, राष्ट्रीय स्तरावर NCERT आणि राज्य स्तरावर SCERT, या 2 ज्या शासनाच्या संस्था आहेत त्यांना सर्व बोर्डांना जोडून त्यांचा समन्वय करून
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अंडर यांचं काम चालणार आहे. म्हणजे बोर्डाचं महत्व कमी होणार आहे, पण बोर्ड रद्द होणार नाहीत. परीक्षा पद्धतीमध्ये बदल होणार आहे. कदाचित 10-15 दिवस चालणारी परीक्षा एका दिवसावर येऊ शकते किंवा 2 दिवसावर येऊ शकते. वेगळ्या पद्धतीचा विचार केला जाऊ शकतो. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो 2005 मध्ये होता, NCF 2005, त्याची पुनर्रचना केली जाणार आहे. त्याच्यामध्ये डिस्टंट लर्निंगला महत्व आहे, म्हणजे दूरस्थ शिक्षण. याच्यामध्ये प्रौढ आणि स्त्रिया, विशेषतः किशोरवयीन मुलं जे मध्ये शाळा सोडून जातात वेगवेगळ्या कारणाने, अशा मुलांसाठी डिस्टंट लर्निंगची सोय केलेली आहे. आता सध्या सुद्धा प्रचलित व्यवस्थेमध्ये ओपन स्कूलिंग ही सुरू आहे. SSC बोर्डाच्या अंतर्गत इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतचा अभ्यासक्रम ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून, डिस्टंट लर्निंगच्या माध्यमातून घेण्यात येतो. त्याचं थोडं विस्तारित स्वरूप करून किशोरवयीन मुलांपासून ते प्रौढांपर्यंत प्रौढ शिक्षणाच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टीचा विचार होणार आहे. अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेमध्ये अभ्यासक्रम हा लवचिक ठेवण्यात आलेला आहे, फ्लेक्झिबल ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर सध्या आपण कंपार्टमेंटल स्टडी करतोय. म्हणजे विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अभ्यास करतो. 11वी 12वीच्या स्तरावर तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या पद्धतीनं अभ्यास होतोय. कला शिक्षणामध्ये म्हणजे आर्ट्स फॅकल्टीमध्ये वेगवेगळे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र इतर ज्या विद्याशाखा आहेत, कॉमर्स किंवा सायन्समध्ये, याच्यामध्ये फार विषय निवडण्याचं स्वातंत्र्य नाही, रिस्ट्रिक्टेड आहे, कंपार्टमेंटल आहे. तर या शिक्षणाला छेद देऊन लवचिक अभ्यासक्रम करण्याची रचना या अभ्यासक्रम आराखड्याचा पुनर्रचना करण्यामध्ये करण्यात येणार आहे. मूल्यमापनामधला जो बदल आहे तो ॲडॅप्टिव्ह कम्प्युटराइज्ड टेस्टिंग या पद्धतीने केला जाणार आहे. म्हणजे सध्या आपण स्कॉलरशिपच्या परीक्षा किंवा MTS NTSच्या ज्या परीक्षा होतात त्या धर्तीवर कदाचित मी जसं मगाशी म्हणालो तसं ॲडॅप्टिव्ह कम्प्युटराइज्ड टेस्टिंग OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं परीक्षेचं संचालन नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या द्वारे केलं जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षा आयोग हा स्थापन केला जाणार आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, सर्व प्रकारचं शिक्षण या राष्ट्रीय शिक्षण आयोगाच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे हे शिक्षण किंवा हे शैक्षणिक आयोग काय करणार आहे, तर शालेय शिक्षणाचं धोरण निश्चित करणार आहे. त्यानंतर रेग्युलेशन, नियमन करणार आहे. प्रचालन, ऑपरेशन म्हणजे कशी सिस्टीम चालेल याचा विचार करणार आहे. अकॅडमिक बाबींचा पण विचार स्वतंत्रपणे या राष्ट्रीय शिक्षा आयोगामार्फत केला जाणार आहे. सध्याची शिक्षणाची गुंतवणूक खूप कमी आहे, जवळपास 6% आसपास आहे. ती 20% वाढवली जाणार आहे. म्हणजे कदाचित याच्यामध्ये अनुदानित संस्था वाढवण्याचा विचार शासनाचा असेल. आता एवढ्याच प्रकारच्या संस्था म्हणजे कला क्षेत्रातल्या असेल, व्यावसायिक असेल, तंत्र असेल, वैद्यकीय असेल, या सगळ्या संस्था जर एका शाळेच्या किंवा एका संकुलाच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असेल तर त्याच्यामधली गुंतवणूक वाढवणं गरजेची असल्यामुळं 20% गुंतवणूक शिक्षणासाठी केली जाणार आहे. आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था उभी करण्यावर या शिक्षा नीतीमध्ये भर असणार आहे. अंमलबजावणीच्या बाबतीत काल चर्चा झाली. अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली जाणार आहे आणि त्या समितीच्या मार्फत या शिक्षण आयोगाच्या तरतुदीनुसार अंमलबजावणी करण्याचं धोरण ही समिती ठरवणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहित असताना त्या घटनेच्या अंमलबजावणीबाबत एक वाक्य म्हटलेलं. त्या वाक्यामध्ये
काय म्हटले त्यांनी? बिकॉज आय फील however good a constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a constitution may be, it may turn out good if those who are called to work it happen to be a good lot. The working of a constitution does not depend wholly upon the nature of the constitution. म्हणजे काय? तर जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मेहनतीनं तयार केलं, अनेकांच्या सहकार्यातून तयार केलं, तर या संविधानाची अंमलबजावणी कशी होईल याची चिंता त्यांनी केली नाही. त्यांनी एक वाक्य टाकून दिलं की ज्याच्यामध्ये त्यांना विश्वास आहे की लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेली लोकशाही भारतामध्ये नांदणार असल्यामुळे भारतीय संविधानाची चांगली अंमलबजावणी या देशामध्ये होणार आहे, कारण स्वतंत्र भारताचं ते संविधान असणार आहे. राज्यकर्ते ज्या पद्धतीने त्या संविधानाकडे पाहतील त्या पद्धतीने ते संविधान चालणार आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे. जर त्या संविधानामध्ये इफ to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot, म्हणजे संविधानातल्या तरतुदीचा विचार वाईट पद्धतीने केला तर संविधानाची वेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी होईल, आणि जर संविधानाची चांगल्या पद्धतीने विचार केला तर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होईल. तर त्यामुळं हे सुद्धा धोरण अंमलात आणण्यासाठी धोरणामध्ये असलेल्या व्यापक तरतुदी आणि समग्र शिक्षा नीती याचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी करणारे शासन आपण जर निवडून दिलं तर चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे हे समग्र शिक्षा नीती धोरण 2019 राष्ट्राला समर्पित करताना माननीय पंतप्रधानांनी याच पद्धतीची इच्छा व्यक्त केली की हे शैक्षणिक धोरण हे सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यासाठी आणि शिक्षकांना सन्मान देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी एक त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. धन्यवाद. यानंतर आपल्याला या संदर्भात काही प्रश्न असतील तर मागच्या 2 सत्रामध्ये आपल्याला प्रश्नोत्तरासाठी जास्त वेळ मिळाला नाही, आपल्याकडे 15-20 मिनिट आहेत, आपण प्रश्न विचारू शकता. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा. हॅलो. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न? सर नमस्कार. नमस्कार. बोल. सर खूप छान विवेचन केले त्याबद्दल धन्यवाद. मी नवनीत सपकाळे सर धरणगावून बोलतोय सर. सर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवक ही पद्धती बंद झाली हे खूप छान झालं, पण मग विद्यार्थी संख्या आणि सरप्लस या बाबतीत काही विशेष माहिती यात नमूद केली आहे का, त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. धन्यवाद. आपल्याला आरटी मध्ये जे धोरण होतं ना या संदर्भात 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. आवाज येतोय? हो सर येतोय. 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं धोरण असल्यामुळं शिक्षण सेवक जरी रद्द केलं अतिरिक्त शिक्षक ठरणार नाही अशी रचना होणार आहे. शिक्षकाचा सन्मान करायचा म्हटल्यानंतर असं होणार नाही हे निश्चित आहे, म्हणजे त्यांचा विचार निश्चित केला जाणार. ओके धन्यवाद सर. हॅलो. हा बोला. सर नमस्कार. हा. मी राधेश्याम पाटील विवेकानंद विद्यालय चोपडा जिल्हा जळगावहून बोलतो. बोला. या शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 हे जे धोरण आता आपण स्वीकारलेलं आहे याच्यामध्ये 5+3 8 आणि +3 11 झाले. तर मग 10वी आणि 12वी बोर्डचं कसं, किंवा 12वी इयत्ता जी आहे ती
डिग्रीमध्ये गणली जाईल का? नाही नाही, 5 म्हणजे 1 ते 5 नाही आहे ते. बरं बरं 3 ते 8 असा कालखंड आहे. म्हणजे पहिली दुसरी त्यांनी शिशु शिक्षणाला जोडून घेतलंय. बरं बरं हा, म्हणजे वय वर्ष 3 ते वय वर्ष 8 हा जो कालखंड आहे तो शिशु शिक्षणाला जोडून घेतला आहे, ज्याच्यामध्ये परीक्षा राहणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे. तिसरी वर्गापासून परीक्षा राहणार आहे. त्यामुळं तिसरी, चौथी, पाचवी हे ते पहिले 5 झाले. 3 वर्ष बालवाडीचे शिशु शिक्षणाचे, पहिली दुसरीचे 2, 3 आणि 2 5. 5 वर्ष सलग गृहीत धरलेले. त्यानंतरचे 3 आहेत ते 3 4 5. त्यानंतरचे 3 आहेत ते 6 7 8 आणि त्यानंतरचे 4 आहेत ते 9 10 11 12 असं ती स्ट्रक्चर आहे. बरोबर बरोबर. थँक्यू सर. सर हॅलो. हा बघ, हॅलो सर, तुम्ही बोलले की बोर्डच्या परीक्षा MR सीट नुसार सुद्धा होऊ शकतील. हो, तर मग त्या टॅबलेट PC येतील हो आणि त्याच्यावर सगळा अभ्यासक्रम असेल.